दुकानं आणि आस्थापनांवर मराठी भाषेत नामफलक बसवण्यासाठी चौथ्यांदा दिलेली मुदतवाढ आज संपते। मराठी फलक नसलेल्या दुकानांवर कारवाई करण्याची तयारी मुंबई महानगरपालिकेने सुरू केली आहे, तर दुसरीकडे दुकानदारांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। या प्रकरणाची सुनावणी आज होणार आहे। मुंबईमध्ये 5 लाख दुकानं आणि आस्थापनं असून 5 लाख दुकानांपैकी सुमारे 2 लाख म्हणजे 40% दुकानांनी मराठी नामफलक बसवण्याच्या आदेशांची अंमलबजावणी केली आहे, तर 3 लाख दुकानांनी अद्याप मराठी फलक लावलेले नाहीत। आजपासून मुंबई आणि गांधीनगर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे। मेक इन इंडिया अंतर्गत ही एक्सप्रेस तयार करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीनगर रेल्वे स्थानकात सकाळी 10:30 वाजता या गाडीला हिरवा कंदील दाखवणार आहेत। ही एक्सप्रेस उद्यापासून नियमितपणे प्रवाशांच्या सेवेमध्ये येणार आहे। मुंबई ते गांधीनगर अंतर ही रेल्वे 6 तास 20 मिनिटात पार करेल, तर रविवार वगळता उर्वरित 6 दिवस ही गाडी प्रवाशांच्या सेवेमध्ये उपलब्ध असणार आहे। तिकडे जेजुरीमध्ये जाऊया। जेजुरीमध्ये संध्याकाळी जोरदार पावसाने काल हजेरी लावली आणि अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली होती। पावसाचा जोर इतका होता की जेजुरी गडाच्या पायऱ्यांना धबधब्याचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं, तर अनेक बाजारपेठेमध्ये काल पाणी शिरलं होतं। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, पावसाचं सध्या वातावरण काय आहे, काय स्थिती? प्राजक्ता, काल सायंकाळी ढगफुटी हवी त्याप्रमाणे पाऊस झाला आणि संपूर्ण बाजारपेठ असेल आणि मंदिराच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावरून अक्षरशः पाण्याचे ओढे त्या ठिकाणी वाहू लागले होते आणि यामध्ये जी बाजारपेठ आहे जेजुरीची त्या दुकानांमध्ये देखील पाणी शिरले होते। त्यानंतर पावसाने उघडीप घेतलेली आहे। नंतर पाऊस उघडीप घेतल्यानंतर नागरिकांचे जे दुकानात पाणी गेले होते त्यामुळे त्यांची साफसफाई त्यांनी नंतर केलेली आहे, परंतु सध्या तरी पावसाने उघडीप घेतलेली आहे। प्राजक्ता, बरं जितेंद्र, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता सर्व महत्त्वाच्या बातम्या पाहू।